नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहल. अमेरिका एक्सप्रेस मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे मागे बघू शकता. तर मी आज तुम्हाला मी नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहते. सो हे नॉर्थ कॅरोलिना मधलं म्युझियम ऑफ नेचर सायन्सला आज भेट देतो आपण. तर हे नक्की आतून कसं दिसतंय आणि ह्या अर्थ मध्ये पण आतमध्ये काय आहे, तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत व्हिडिओला स्टार्ट करूया. सो मित्रांनो, हे असं सायन्स म्युझियम आहे. अतिशय छान आणि अतिशय मोठं आहे. भरपूर चालावं लागणार आहे. तो एंट्री करताच आम्ही चुकीच्या दिशेने गेलो होतो. आता पूर्ण हे अर्थ दिसतंय. त्याच्या बॅकयार्ड मधून टर्न मारून आलो आम्ही आणि इथून एंट्री आहे. आम्ही चुकीच्या दिशेने आलतो आधी. सो आता नवरा सन पाहतो. इथून वातावरण अतिशय थंड आहे. दिसतंय ऊन, पण ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो ऊन नाहीये. अतिशय थंडी आहे. एक डिग्री सेल्सिअस बाहेर वातावरण आहे. अतिशय थंड हवा चालली आहे आणि रात्री म्हणाल तर रात्री 8-9 डिग्री जातं. -9 -8 मॅक्स होतं. अतिशय थंडी. सो आता सवय झाली आणि नवऱ्याने माझ्या जॅकेट पण नाही घातले एवढ्या थंडीत. तर असं हे म्युझियम आहे. आपण आता एंट्री करणार आहोत आतमध्ये. सो मी व्हिडिओ शूट करेपर्यंत स्वराला हे बॉटलचं रॉकेट तिने घेतलेलं आहे आणि हे रॉकेट ती आता लॉन्च करणार आहे. तर ती वाट बघते. ती म्हणते मला की मम्मा चल ना, मला ते हे रॉकेट लॉन्च करायचंय. तर हे इथेच समोर गेलं की समोरच आपले भारतीय स्टुडंट आहेत, अमेरिकन स्टुडंट आहेत. त्यांनी हे रॉकेट लॉन्चिंगचं एक छोटंसं एक्सपेरिमेंट करून पाहिलंय आणि अतिशय मस्त आहे मुलांसाठी. स्वरा तर फार एक्साइटेड आहे तिचं रॉकेट लॉन्च करण्याला. तर ती मागेच लागली माझ्या की मम्मा मला दाखव, मला रॉकेट लॉन्च करायचंय. सो आता मी तिला घेऊन जाते पुढे. तर हे बघा आपले भारतीय स्टुडंट आहेत आणि अमेरिकन स्टुडंट पण आहेत. तर स्वरा ही बॉटल देते. साईड बाय साईड म्युझिक चालू आहे आणि स्वरा रेडी आहे तिचं रॉकेट लॉन्चिंगला. तो जास्त रश नाहीये. आम्ही लवकर आल्यामुळे गर्दी नाहीये. अजून जर 1-2 तास, 11:15 वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट. 1-2 वाजता दुपारी अतिशय गर्दी असते इथे. लोक यायला सुरुवात होतात. तर आम्ही उठलं की निघालो घरातून आणि स्वरा आता तिचं रॉकेट लॉन्च करतीये. आणि रॉकेट लॉन्च करून माझी पिल्लुरी फार खुश झालेली आहे आणि अक्षरशः ती डान्स करायला लागलीये आणि परत म्हणते की पप्पा अजून एकदा करायचं का लॉन्च. तिला मजा आली. पण म्हटलं बाळा चला आधी आतमध्ये बघूया, कारण बरंच मोठं आहे. वॉक करावं लागणार आहे आणि माहितीये तिची बॅटरी डाऊन होणार आहे, कारण एवढं वॉक नाही करणार ती. नंतर थकली म्हणते ती. सो आता एंट्री करूया मित्रांनो. चला तर मग आतमध्ये हे सायन्स म्युझियम कसं दिसतंय आणि हे अर्थ तुम्ही जी बघितलंय त्याच्या आतमध्ये काय नक्की ते पाहूया. सो एंट्री करताच मी तुम्हाला लाईव्ह कॉल केलता, व्हिडिओ कॉल. त्यात टाइम मी म्हणलं होतं हे डायनोसॉरचं स्कॅलिटन आहे. सो नाहीये, सॉरी मित्रांनो, हे डायनोसॉर नाहीये. हे एवढा मोठा डायनोसॉर नाहीये. तर हा आहे ब्ल्यू वेलचं स्कॅलिटन. अतिशय मोठं आणि हे रिअल आहे हा मित्रांनो. सो हे रिअल ब्ल्यू वेलचं स्कॅलिटन बघू शकता तुम्ही, एवढं मोठं. आणि असे 2 नाही 3 ठेवलेले आहेत स्कॅलिटन. हे मी तुम्हाला झूम करून नंतर दाखवते. सो असे छोटे छोटे एक्सपेरिमेंट ठेवलेत करायला मुलांना. छोटंसं क्रिएटिव्हिटी ठेवली आहे मुलांना, सायन्सची आवड व्हावी. आणि हा छोटासा सेटअप बघा किती छान केलाय. मला तर फार आवडलं. हे बघा एकदम रिअलिस्टिक दिसतंय. बर्ड्स बघा, सँड बघा. इथे एक मी फोटो काढलाय, तो तर एकदम रिअल वाटतोय की बीचच्या साईडला आली आहे मी. सो चला तर मग पुढे काय अजून बघूया.
सो मित्रांनो, हे बरंच मोठं म्युझियम आहे. 4th फ्लोअर आहे ह्याला. सो फर्स्ट फ्लोअर मध्ये काय एवढं इंटरेस्टिंग नाहीये. सो सेकंड फ्लोअर मध्ये बघूया काय आहे. तर वरून मला हे स्केलेटन, अरे यार काय मोठं जबरदस्त दिसतंय स्केलेटन. बघा मित्रांनो, खालून कसं दिसत होतं, जबरदस्त. कसं हँग केलं असेल यार ह्याला. ग्रेट यार, ग्रेट. Okay. I thought it's dinosaur. सो मित्रांनो, हे आतमध्ये असं छोटस जंगल टाईप केलंय. मस्त वाटतंय, वाटतच नाही बिलकुल सुद्धा की मी आतमध्ये. सो एवढं रिअलिस्टिक आहे हे, आणि हे आर्टिफिशियल आहे, खोटं आहे हे. आणि हे हरिण बघा तर काय रिअल दिसतंय, भारीच. Huh. Mercury. Mercury is hot and fast. It spins around the sun just in 88 days. Its average temperature is 386 Fahrenheit. Fahrenheit. It's only a few feet away from the sun. But the real Mercury is 6 million miles from the sun. 36 million 36 definitely. from the sun. Good. Next, कुठला planet आहे? First Mercury, then Venus. Read this. Come on. Read. Venus is about the same size as Earth. Its surface is completely cloud covered. Venus is very hot with average temperature of 863. Fahrenheit. Huh. It orbits the sun once every 225 days. Next काय? Third number ला आहे Earth. वाचा. हो का? असं कसं? Its average temperature. Huh? 58 Fahrenheit. Earth orbits the sun every 665 days. 365 days. It It has has one. one moon. Correct. Fourth number ला काय आहे? सगळं रीड करायचंय. हा. Fourth number ला काय आहे? Mars. Mars. Mars मला माहिती नाही. Its red color. Its form iron oxide rust in its crust. Mars has a little atmosphere. Its average temperature is 82 Fahrenheit. Mars orbits the sun once every 607. तर मित्रांनो, असे 8 प्लॅनेट्स आहेत: मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून आणि प्लुटो. तर हे जे 8 प्लॅनेट्स मी तिच्याकडून रीड करून घेतले. देन मी पुढे आले, आणि पुढे आल्यावर मला हे ट्रेजर दिसतंय. हे ट्रेजर आहे ॲक्च्युली मित्रांनो, जे खोदून जे मिळालेले आहे. ते फार एक्सपेन्सिव्ह ट्रेजर आहे. सो मित्रांनो, तुम्हाला बाहेरून हे जे अर्थ दिसलेली आहे ना, तर हे अर्थ आतून बघा कशी दिसते. सो इथे मोठी स्क्रीन आहे, आणि इथे प्रेझेंटेशन होत असतात, आणि ह्यात इम्पॉर्टंट माहिती देतात. इथे खाली बघू शकता तुम्ही, तज्ज्ञ आहेत, हे सगळं लोक सांगतायत सायन्स बद्दल.
माहिती आणि लोक बसून ऐकतायत. इथं येते. These are fossils. These are fossils. Ooh. It's soft. It won't bite you. It feels just like a dog. Oh, cool. They're impressive to see. Yeah. They're big. Yeah. Oh, yikes. Yeah, they're, yeah. They're technically the most dangerous snake in the US, I think. And it's not that they're like more aggressive than other species, they're just more common, and they have a lot of them. Come on. Thank you. खरे खात नको. कुठे मेले सर हे बघ पुढे बघ. हे बघ हे बघ. खरे खरे खरे
सो असे ह्या हातावर मला विषाणू दिसलेले आहेत की झूम करून एवढे विषाणू असतात मित्रांनो, जर्म्स असतात हातावर, त्याच्यामुळे हँडवॉश करणं किती गरजेचं आहे हे बघितल्यावर कळतं. Cockroach egg, baby's egg. Small. Shrimp egg is Let's go to one there. done. He's like a दुसऱ्या language मध्ये. तर असं हे सायन्स म्युझियम होतं मित्रांनो, आणि या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला अमेरिका दाखवण्याचा प्रयत्न करते मी. एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो, आणि अशीच साथ द्या, कमेंट करा, आणि अजून तुम्हाला USA मधल्या, अमेरिका मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहायच्या ते नक्की कमेंट करून सांगा. मी दाखवण्याचं ट्राय करेल नक्कीच. थँक्यू.